पुणे ग्रामीण पोलीस व खेड उपविभाग यांच्या वतीने पोलीस पाटलांचा जो मेळावा आहे तो या ठिकाणी साकारला जातो आहे आणि खऱ्या अर्थाने या मेळाव्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मान्य श्री सुनील फुलारी साहेब बापोसे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होतोय। आपण पाहू शकतो या कार्यक्रमामधील अनेक मंडळी या ठिकाणी आहेत। तर यामध्येच एक महत्त्वाचा भाग म्हणजे की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे चोरीला गेलेले ऐवज, चोरीला गेलेल्या ज्या वस्तू आहेत, चोरीला गेलेले जे साहित्य आहे त्यामध्ये आपण काही मोटरसायकल पाहतोय, तर काही या ठिकाणी आपण पाहतोय की मोटर आहेत, विद्युत मोटर वगैरे किंवा मोबाईल आहेत, अशा सगळ्या वस्तू या ठिकाणी पोलिसांच्या प्रयत्नातून सापडलेल्या दिसत आहेत। असेच लाभार्थी अर्थात ज्यांना हे परत एकदा आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना किंवा देणार आहोत अशा काही महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांच्याकडे जाऊया, माहिती घेऊया। ताई नमस्कार, तुमचं नाव काय? प्रियंका राऊत। तुमची काय वस्तू गेली होती? मोबाईल गेला होता माझा। मोबाईल जवळ घ्या जरा, ते मोबाईल गेला किती महिन्यापूर्वी गेला? 3 महिन्यापूर्वी गेला। 3 महिन्यापूर्वी। आता तो तुम्हाला पोलीस शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून मिळालेला असं सूचित केलं, आज तुम्ही घ्यायला आलेत, काय आनंद वाटतोय तुम्हाला? मग काय आनंद झाला। निश्चित पोलीस प्रशासनाबद्दल काय सांगणार, त्यांच्या कामगिरीबद्दल? त्यांची कामगिरी अतिशय चांगली आहे। त्यांनी थोड्याशा कालावधीतच मोबाईल शोधला, हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे। क्या बात। आपण ऐकलंय की निश्चित तुमचं नाव काय? तुमची काय वस्तू गेली होती? माझे गळ्यातले मिनी गंठन गेलेले। सापडली? हो सापडले। समाधान वाटतंय? खूप आनंद। पोलीस प्रशासनाच्या बद्दल काय सांगाल? तर मंचर पोलीस स्टेशन पोलीस मध्ये खूप छान असे कामगिरी केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते। ओके, धन्यवाद। या ठिकाणी अजूनही काही आहेत। ताई तुमचं नाव काय? शैला चंद्रकांत। जवळ घ्या माईक। तुमची काय वस्तू चोरीला गेली होती? माझं मंगळसूत्र चोरीला गेले। मंगळसूत्र, मनी मंगळसूत्र। साधारणतः त्याची किंमत किती असावी? 1.25 तोळ्याचं मिनी कंठन आहे माझे। ती आज मिळाली तुम्हाला समजते? मी ती घेण्यासाठी आलात, समाधान वाटतंय? हो, खूप समाधान वाटतंय। पोलीस प्रशासनाच्या कामाबद्दल पुन्हा अभिमान वाटतो? हो, अभिमान, खूप अभिमान आहे मला। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहतोय की इकडे मोबाईल देखील, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, अशा सगळ्या वस्तू सापडलेल्या आहेत। आता त्याचं वितरण देखील अर्थात लाभार्थींना किंवा ज्यांच्या वस्तू गेलेल्या आहेत त्यांना ते मिळतंय। आपण इकडे पाहू शकता मोटरी देखील अशा शेतकरी बांधवांच्या चोरीला गेल्या होत्या आणि त्या देखील या ठिकाणी आहेत। तर पोलीसच्या मार्फत या ठिकाणी आपण त्यांच्याकडे जाऊया, माहिती घेऊया। मला सांगा की ह्या ज्या मोटरी आहेत तर ह्या किती वर्षापूर्वी किंवा किती दिवसापूर्वी चोरीला गेल्या होत्या, त्या आज तुम्हाला मिळत आहेत किंवा तुम्ही देताय? मी पारगाव कारखाना पोलीस स्टेशन इथून आलो आहे। तर ह्या मोटरी 2-3 महिन्यापूर्वी चोरी गेलत्या। तसेच मोटरसायकल ह्या 3 महिन्यापूर्वी चोरी गेलत्या। एकूण 16 मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत। तसेच एकूण 5 मोटर पाण्याच्या ज्या आहेत त्याचे गुन्हे दाखल आहेत। म्हणजे आता तुम्ही ज्यांच्या वस्तू गेल्या होत्या त्यांना परत एकदा देताय? हो हो, ते सगळे इथे आलेले आहेत? हो आलेच। आता त्यांना ते आज देताय तुम्ही? आदरणीय अधिकारी महोदयांच्या शुभ हस्ते हे सगळे वाटप या ठिकाणी होत आहे। आपण पाहतोय खालच्या बाजूला काही मोबाईल देखील आहेत, ते देखील या ठिकाणी सुपूर्द करणार आहेत। पारगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हे या ठिकाणी दिलं जाणार आहे। अर्थात त्यांनी तो तपास केलेला आहे। निश्चितच कर्तव्यदक्ष काम या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आपण पाहतोय आणि म्हणूनच हे सगळं पुन्हा एकदा ज्यांची वस्तू गेली त्यांना मिळणार आहेत। पाठीमागे आपण पाहू शकता 2 गाड्या देखील आहेत, त्यामध्ये स्कूटी एक आहे आणि एक मोटरसायकल आहे। तर या 2 गाड्या देखील आता या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। ते देखील लोक आलेत का इथे? हो आलेत, ते देखील लोक आले। त्यांना आपण आज देणार आहोत? हो, त्यांना देणार। साधारणतः किती दिवसापूर्वी गाड्या चोरीला गेल्या होत्या? त्या जवळपास 3-4 महिन्यापूर्वी चोरीला गेल्या। बर, मग आता सापडले कधी? आरोपी 2 महिन्यापूर्वी सापडले होते। म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून किंवा नियमानुसार त्यांना आता सूचना देऊन या ठिकाणी त्यांना बोलवलंय आणि आज ते दिले जाणार आहे। निश्चित एक चांगलं दिलासादायक काम आपल्या माध्यमातून होतंय। आपल्याला या ठिकाणी खरं तर ज्यांच्या वस्तू सापडल्यात त्यांच्याकडून आणि एकूणच सर्वांकडून या ठिकाणी धन्यवाद दिले जात आहेत। धन्यवाद। खरं तर बरीचशी मंडळी या ठिकाणी आहेत, अजूनही काही ज्यांच्या वस्तू गेलेल्या आहेत असे काही लोक आहेत। मला सांगा तुमचं नाव काय? वाघ। तुमची काय वस्तू गेली होती? मोबाईल। कधी गेला होता? एक 3 महिने झाले होते। मग तो आज सापडलेला आहे असं तुम्हाला सांगितलं गेलं, तुम्ही न्यायला आलात? हो। काय सांगाल पोलीस प्रशासनाच्या या कारवाई किंवा त्यांनी प्रयत्न केला आणि सापडल्याबद्दल?
धन्यवाद धन्यवाद पोलिसांना. बरं, अजूनही काही या ठिकाणी आहेत, बघूया त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव काय? गणेश नवनाथ वडेकर. तुमची काय वस्तू गेली होती? मोटर गेलते वेरीतून. मोटर हा, पाण्यातली पाण्यातली किती HP ची होती? 5 HP ची होती. बरं, तुमचं गाव कुठलं? दामणी. धामणी. हा, धामणीवरनं तुम्ही आलात. हा, किती महिन्यापूर्वी चोरीला गेली होती? एक 2 महिन्यापूर्वी गेलते. 2 महिन्यापूर्वी. आणि ती सापडलेली पोलिसांच्या मार्फत तुम्हाला सापडलेली. सांगितलेली. आणि मग तुम्ही आता आज ती न्यायला येणार आहे? न्यायला. आलेले सगळे. मला सांगा, पोलीस बांधवांच्या माध्यमातून हे जे काम घडलंय, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? कशा पद्धतीने काम केलं यांनी? नाही, सहकार्य भरपूर केलेलं आहे पोलीस बांधवांनी. चांगलं काम केलं असं तुमचं चांगलं समाधान काम आहे? केलंय, असं समाधानी जर काम प्रत्येक केलंय. शेतकऱ्याला जर एक दिलासादायक काम झालं तर निश्चित चोरांपासून संरक्षण मिळेल आणि चोरी सुद्धा थांबेल असं तुम्हाला वाटतं? हा, बरोबर आहे. ओके, धन्यवाद. अजून कोणाला काय द्यायचं?